नमस्कार, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे। संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे। आपल्याला किती हप्ते येणार आहेत ही माहिती। महाराष्ट्र राज्याच्या या यशस्वी कामगिरीसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक उद्दिष्ट ठेवून राज्यावर मोठा विश्वास दाखवला आहे। 6,37,89 मकान पहले मिले और आज 13,29,678 कुल मिला के 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं। ग्रामीण इलाकों में रहने वाले बेघर गरीब की ओर से आपको मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं। राज्याला मिळालेल्या विक्रमी उद्दिष्ट पूर्तीसाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 100 दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केली। 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्ट पूर्तीचे ध्येय घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मंत्री ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या कालावधीत राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात येत आहे। या कामाला गती देण्यासाठी माननीय मंत्री ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात आल्या। राज्य स्तरापासून ग्रामपंचायत स्तरीय सर्व क्षेत्रीय यंत्रणेनं या उद्दिष्ट पूर्तीसाठी अहोरात्र काम करून अवघ्या 45 दिवसात उद्दिष्ट पूर्ती केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। महाराष्ट्र शासनानं भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 50,000 वरून 1 लाख रुपयांची अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। शासनानं बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी, हाऊसिंग अपार्टमेंट्स, लँड बँक, सँड बँक, घरकुल मार्ट असे उपक्रम देखील हाती घेतले आहेत। आज माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसंच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री द्वय आणि माननीय मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि किमान 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येत असून यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे। सर्व लाभार्थ्यांना घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा। महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास। महत्वाकांक्षी आणि लोकोपयोगी असं हे अभियान। यानंतर महाआवास अभियान 2024-25 च्या पुस्तिकेचे प्रकाशन होईल। मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह यांना तसंच इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी महाआवास अभियान 2024-25 च्या पुस्तिकेचं प्रकाशन करावं। या अभियान पुस्तिकेमध्ये महाआवास अभियान 2024-25 ची माहिती तसंच शासन निर्णयाची माहिती आणि सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे। मान्यवरांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे। यानंतर अभियान पोस्टरचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल। या पोस्टरमध्ये अभियान राबवण्याचा उद्देश, अभियान कालावधीत राबवण्याचे उपक्रम तसंच महाआवास अभियान 24-25 कालावधीतील उत्कृष्ट कार्याचा गौरव याविषयी माहिती देण्यात आली आहे। या अभियानाची माहिती तळागाळापर्यंत नेण्याचं काम या पोस्टरद्वारे होईल हे नक्कीच। यानंतर महाआवास अभियान 24-25 ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुल मंजूर झालेल्या 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं वाटप आता होईल। मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरी पत्र त्याचं वाटप करावं। लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे, निर्मला शंकर तोत्रे, तालुका आंबेगाव, ग्रामपंचायत कुरवंडी। ह्यांचं कच्चं घर आहे आणि पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे। शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे। यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती, कमल शरद भारती, तालुका बारामती, ग्रामपंचायत मेखळी।
यांना 2 मुलं आहेत आणि गावातील ग्रामदेवतेचे जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. स्वतःची शेती नाहीये त्यांची. यानंतर विराज राजेंद्र पाटोळे, तालुका दौंड, ग्रामपंचायत नानवीज. विराजला आई वडील नाहीयेत. FY BCom मध्ये तो शिकतोय. त्याला 2 लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं घर आहे आणि हा 18 वर्षाचा तरुण आहे. यानंतरचे लाभार्थी आहेत सोमनाथ महादू ठाकर, सुवर्णा सोमनाथ ठाकर. ठाकर आदिवासी कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात. तालुका मावळ, ग्रामपंचायत परंदवाडी. यानंतरचे लाभार्थी आहेत उज्ज्वला भागचंद कोळपे, भागचंद शिलाजी कोळपे, तालुका शिरूर, ग्रामपंचायत करंडेलवाडी. इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल. मी आदरणीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं. धन्यवाद. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय अमितभाई शहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, सभापती राम शिंदेजी, विधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांतजी पाटील, जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, माधुरीताई मिसाळ, चीफ सेक्रेटरी सुजाताताई सौनिक, ग्रामविकासचे एकनाथराव डवले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, उपस्थित सर्व लाभार्थी, माता भगिनी, बंधू, शासनाच्या विविध विभागातील उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने आयोजित केलेल्या आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित शाह साहेब स्वतः उपस्थित आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय अमितभाईंचं सर्वात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र हे देशाचं आघाडीचं राज्य. शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, सहकार, आरोग्य, गृहनिर्माण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. राज्यातल्या या विकास योजनांना, पायाभूत प्रकल्पांना गती देत असताना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय अमितभाई कायम महाराष्ट्राच्या आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. ह्या अनेक उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देखील जो मांडला गेला त्याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राला झुकतं माप हवं असेल, राज्याच्या सहकार चळवळीला मदत हवी असेल किंवा दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही मुद्दा मांडायचा असेल तर प्रत्येक वेळेस माननीय अमितभाई महाराष्ट्राच्या बाजूने आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं आपण वारंवार अनुभवलेलं आहे. अमितभाईंच्या या महाराष्ट्राच्या प्रेमाबद्दल राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रावरचं त्यांचं प्रेम यापुढेही असंच कायम राहील याची मी खात्री देखील बाळगतो. नुकताच 19 फेब्रुवारी झालेलं आहे.
रयतेचे राज्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक स्वराज्य संस्थापक यांची जयंती आपण साजरी केली। आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला देखील मी वंदन करतो। स्वराज्याच्या संकल्पक राजमाता जिजाऊ माँसाहेबांना देखील वंदन करतो। स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना वंदन करतो आणि ह्या महामानवांच्या कार्याचा विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम आज केंद्रातलं देखील आणि राज्यातलं महायुतीचं सरकार देखील करतंय। आजचा हा कार्यक्रम त्याचंच प्रतीक आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। मी देखील माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले, परंतु एवढ्या मोठ्या घटकाला 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र एकाच वेळेस सगळ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत मिळतंय। मूळ कार्यक्रम तुमच्या माझ्या पुण्यनगरीमध्ये त्या ठिकाणी होतोय आणि 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय। हा खरोखरीच आगळा वेगळा किंवा जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम आहे। प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं, आपलं स्वतःचं चांगलं टुमदार घर असावं, मुलाबाळांचं चांगलं शिक्षण व्हावं, संसार चांगला त्या ठिकाणी मार्गी लागावा आणि तेच स्वप्न पूर्ण करण्याच्या करता तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी मोदी साहेबांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण देशामध्ये 2 कोटी घरकुलं देण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतलाय। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातले जास्तीत जास्त घरं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कशी मिळतील याबद्दलचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करतंय। आज नवीन घरात तुम्ही ज्यावेळेस बांधलं जाईल, घर चांगलं बांधून घ्या। त्याच्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही तुमच्या कुठल्याही